नमस्कार शेतकरी बांधवांनो, मान्सून पूर्व पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मी नितीन काळे ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मान्सून पूर्व पाऊस हा महाराष्ट्र तसेच भारतातील इतर राज्यातसुद्धा सक्रिय झालेला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात वादळ वाऱ्यासह पाऊस तर काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 12 ते 15 मेपर्यंतचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, दिनांक 12 मे रोजी महाराष्ट्रातील कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातसुद्धा पूर्व वादळी पाऊस असणार आहे. काही भागात गारपीटसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. 12 मे रोजी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल, पुणे, खेड, जुन्नर, नगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या भागात वादळ वाऱ्यासह पाऊस असणार आहे. तसेच रत्नागिरी, नाशिक, नगर, नांदेड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, लातूर या भागातसुद्धा वादळी पाऊस असणार आहे. तसेच विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे. तसेच जालना, सिल्लोड, वाशिम, हिंगोली, पुसद, उमरखेड, यवतमाळ, कारंजा या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, ओडिशा, छत्तीसगड, केरळ या राज्यातसुद्धा मान्सूनपूर्व वादळी पाऊस असणार आहे. मित्रांनो, दिनांक 13 मे रोजी पश्चिम महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, इगतपुरी, जुन्नर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे. तसेच नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मालेगाव, अकोला, कारंजा, वाशिम, अमरावती या भागातसुद्धा पाऊस राहणार आहे. तसेच पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या भागातसुद्धा वादळी पावसाची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रालगतच्या राज्यात जसे की राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये सुद्धा मान्सूनपूर्व वादळी पावसाची दाट शक्यता आहे. मित्रांनो, 14 मे रोजी महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण विभागातील मुंबई, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता असून सातारा ते अकलूजपर्यंतच्या परिसरात विजांसह पाऊस राहणार आहे. तसेच लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, शेगाव, अमरावती, कारंजा, वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड या भागात तसेच पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे. तसेच कर्नाटक, ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यातसुद्धा पूर्व मोसमी वादळी पाऊस राहणार आहे. मित्रांनो, दिनांक 15 मे रोजी ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. 15 मे रोजी महाराष्ट्रातील सोलापूर, लातूर ते नांदेडपर्यंतचा भाग आणि महाराष्ट्रालगतच्या कर्नाटक व छत्तीसगडमधील काही भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस असणार आहे. तर काही भागात गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर या भागातसुद्धा वादळी पाऊस असणार आहे. तसेच वाशिम, कारंजा, पुसद, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूरच्या काही भागातसुद्धा पाऊस असणार आहे. महाराष्ट्राशिवाय इतर राज्यात जसे की तामिळनाडू, केरळ, ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला. काही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारा, त्यामुळे योग्य प्रतिसाद मिळेल. नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे आणि यूट्यूब चाहत्याचे धन्यवाद.